भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून शांताराम मोरे हे विजयी झाल्यानंतर ते 100% मंत्री होते। जे खरं तर या मागच्या सरकारमध्ये जर विस्तार झाला असता तर मंत्रिमंडळामध्ये शांताराम मोरे यांचं स्थान हे पक्क होतं। मात्र शेवटपर्यंत तो विस्तार झाला नाही। यावेळी मात्र ते तिसऱ्यांदा निवडून येणार आहेत आणि तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांचं मंत्रिपद हे पक्क आहे। गेल्या 10 वर्षाचा विधानसभेचा अनुभव आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या ते खास मर्जीतील आहेत, त्याच्यामुळे त्यांचं मंत्रिपद हे फिक्स आहे। म्हणजे महायुतीचंच सरकार येणार आहे। इथे आता ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत, पूर्ण महाराष्ट्रभर जे वातावरण आहे त्यामध्ये महायुती आघाडीवर आहे आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर शांताराम मोरे यांना मंत्रिपदाची लॉटरी ही लागणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं बघा, जे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी मिळून बाळामामा म्हात्रे यांना निवडून दिलं। केंद्रात सरकार मात्र महायुतीचं आलं। तर महायुतीचं अर्थात विरोधकांचं सरकार आल्यानंतर विरोधातल्या आमदारांना किंवा विरोधातल्या खासदारांना महायुतीचे मंत्री हे कधीही निधी देत नाही किंवा कुठलेही प्रकल्प हे मंजूर करत नाहीत। केंद्रामध्ये तेच झालंय। केंद्र सरकार भाजपा महायुतीचं आहे, बाळामामा हे महाविकास आघाडीचे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना निधी देणं किंवा त्यांचे प्रकल्प मंजूर करणं हे शक्य नाही। म्हणजे 5 वर्ष ही त्या मतदारसंघाची वाया गेल्यात जमा होतात। ते कपिल पटेल निवडून आले असते, तर कपिल पटेल ही तिसऱ्यांदा निवडून येणार होते। ते राज्यमंत्री होते, त्यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळालं असतं आणि साहजिकच या लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला असता। आता ते झालं नाही आणि आत्ताही तोच प्रकार सुरू आहे। जर का शांताराम मोरे यांचा विजय झाला नाही आणि तिथे जर विरोधी आमदार निवडून आले तर हा मतदारसंघ एक 25 वर्ष मागे जाईल। आपल्याला जर विकास साधून घ्यायचा असेल, मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर शांताराम मोरे हेच विजयी होणं गरजेचं आहे असं मतदारसंघात बोललं जातं आणि म्हणून मतदारसंघामध्ये जी आव्हा आहे ती शांताराम मोरेंचीच आहे।